नमस्कार मंडळी, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेबद्दल संपूर्ण अपडेट घेणार आहोत. तर अपडेट कशा प्रकारे असणार आहे, अपडेटमध्ये काय असणार आहे, चला तर जाणून घेऊया. तर इथे थंबनेल तर पाहिलं असेल, लाडकी बहीण योजना, पैसे पडत नसतील तर हे काम करा, मे महिन्याचा हप्ता लगेच जमा होईल. तर मंडळी कशा प्रकारे हा अपडेट असणार आहे, चला जाणून घ्या. तर मंडळी येथे खूप जणांच्या, खूप साऱ्या लोकांच्या कमेंट्स आलेले आहेत आणि टेलिग्रामवरही कमेंट्स आलेले आहेत, की आमचे पैसे पडत नाहीये, आम्हाला आमचा काय प्रॉब्लेम असेल. तर असे सारे खूप सारे कमेंट्स आलेले आहेत. तर त्यांचं असं प्रत्येक जणांचा एकच प्रश्न होता. तर आपण त्या रिलेटेड आपण त्यांचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न सॉल्व्ह करणार आहे. तर मंडळी जास्त वेळ न घालवता चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला जे काही नवीन अपडेट्स असतील ते तुम्हाला काही सेकंदांमध्ये नोटिफिकेशनद्वारे तुमच्या YouTubeवर तुम्हाला पाहायला मिळतील. तर मंडळी चला जाऊया संपूर्ण व्हिडिओकडे. तर इथे जसं आपण थंबनेल पाहिलंय त्याचप्रमाणे जर तुमचे पैसे जर पडत नसतील, जे काही लाडके बहीण आहेत त्यांचे पैसे पडत नसेल, तर त्यांना सिंपलमध्ये जे काही ज्यांचं बँक अकाउंट आहे तो बँक अकाउंट डीबीटीला लिंक नसेल, तर डीबीटीला लिंक नसल्यामुळे त्यांचे जे काही पैसे ते पैसे पडत नाही. तर त्यांना काय करायचंय, तर इथे एक त्यांच्यासाठी मी जी काही बँक आहे ती बँक मी शोधून काढलेली. तर त्यांच्यासाठी जी काही बँक आहे ती अगदी म्हणजे त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं त्यांना शुल्क द्यावा लागणार नाही. अगदी झिरो बॅलन्स अकाउंट असणार आहे. तर झिरो बॅलन्स अकाउंट असणार आहे, तर म्हणजे शुल्क द्यावं लागणार आहे असं नाहीये. वन टाईम त्यांना ₹100 जे काही डिपॉझिट आहे ते डिपॉझिट करावं लागणार आहे. ते डिपॉझिट त्यांनाच राहणार आहे. त्यांच्याच अकाउंटला ते राहणार आहे. परंतु ज्या काही अकाउंट आहे, जो आयुष्यभरासाठी लाईफ टाईमसाठी झिरो बॅलन्स अकाउंट राहणार आहे. यामध्ये त्यांना जे काही एटीएम्स कार्ड्स आहेत किंवा इतर काही ज्या इतर बँकामध्ये ज्या सुविधा असतात, त्या सुविधाही ह्या बँकमध्ये मिळणार आहेत. आणि ही बँक आहे ती एअरटेल पेमेंट बँक आहे. जो काही एअरटेलचा सिम कार्ड आहे त्यांच्यासाठी ही बँक असणार आहे असं नाहीये. सर्व ज्यांच्याकडे एअरटेल, व्होडाफोन, आयडिया, BSNL जे काही ज्यांच्यावर जो काही सिम असेल ते सर्व हे एअरटेल पेमेंट बँकमध्ये अकाउंट ओपन करू शकतात. तर मंडळी यामध्ये जे काही अकाउंट ओपन करण्याची प्रोसेस आहे अगदी सोपी आणि एकदम अतिशय सोपी पद्धत आहे. तर यामध्ये जे काही झिरो बॅलन्स अकाउंट आहे, जो अकाउंट ओपन करू शकता आणि जसं Google Pay यूज करता, Google Payलाही तुम्ही यूज करू शकता आणि त्यांचा जो काही ॲप्लिकेशन आहे, त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातूनही तुम्ही इतर काही अपडेट्स आहेत, ते काही स्टेटमेंट असतील ते तुम्ही डाउनलोड करू शकता, पैसे पाठवू शकता. नंतर मंडळी यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता, तर जो काही एअरटेल पेमेंट बँकचा अकाउंट आहे, तर त्यामध्ये लाईफ टाईम झिरो बॅलन्स अकाउंट, कॅशलेस पेमेंट म्हणजे तुम्हाला कुठेही जास्त जाण्याची गरज नाही. तुमच्या मोबाईलवरून तुम्ही Google Pay सारखं ट्रान्झॅक्शन करू शकता किंवा Google Pay वरूनही ट्रान्झॅक्शन करू शकता. त्यानंतर इथे जो काही अर्निंग इंटरेस्ट रेट आहे, तो मंथली इथे अर्निंग इंटरेस्ट रेट भेटतो तुम्हाला. तर जो 7% अशी कुठल्याही प्रकारचे जे काही 7% इंटरेस्ट रेट आहे, तो तुम्हाला देत नाही. आणि यांची जी काही पेमेंट सर्व्हिस आहे ती 24 तास, आठवड्यातले 24 तास ही सर्व्हिस तुम्हाला देते. आणि कोणत्याही पिनकोडवर तुम्ही कुठल्याही संपूर्ण भारतामध्ये कुठेही अकाउंट ओपन करू शकता. भारताबाहेर असेल तर तुम्ही भारताबाहेर म्हणजे युरोप, रशिया अशा देशांमध्ये असेल तर अकाउंट ओपन करू शकत नाही. येथे फक्त तुम्ही भारतामध्येच अकाउंट ओपन करू शकता. तर जे अकाउंट ओपन करण्यासाठी जी क्रायटेरिया ते काय लागणार आहे ते इथे पाहूया. तर त्यासाठी जी क्रायटेरिया आहे ते तुम्हाला इथे 18 वर्ष पूर्ण लागणार आहे. त्यानंतर तुमच्याकडे जो काही स्मार्टफोन आहे, मोबाईल फोन तो लागणार आहे आणि त्यानंतर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असावा लागणार आहे. नाहीतर तुमचा जो काही आधार कार्डला जो काही फेस असेल तुमचा चेहरा त्यानेही अकाउंट ओपन होईल आणि संपूर्ण डिजिटल प्रोसेस आहे ती डिजिटल प्रोसेसने अकाउंट ओपन होणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट काय लागणार आहे? तुम्हाला डॉक्युमेंट आधार कार्ड लागणार आहे आणि पॅन कार्ड लागणार आहे. जर पॅन कार्ड नसेल तरीही तुम्हाला याचा जो काही अकाउंट आहे तो ओपन होईल. तर अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला जे काही याची लिंक आहे, जे एअरटेल पेमेंट बँकची लिंक आहे, ती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल आणि त्यामध्ये त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अगदी सहजरित्या बँक अकाउंट ओपन करू शकता आणि डीबीटीलाही लिंक करण्याचा ऑप्शन आहे, तर डीबीटीला लिंक करू शकता तुम्ही. त्याचबरोबर ए-पी-एस सिस्टम आहे, जे काही आधार कार्डवरून पैसे काढले जातात, ते पैसे काढण्याची सिस्टम तुम्ही चालू करू शकता. तर अशा प्रकारे जो काही महत्त्वपूर्ण अपडेट्स होता, जो लाडक्या बहिणींसाठी जो काही महत्त्वपूर्ण अपडेट होता, तो आपण अशा प्रकारे जे काही प्रॉब्लेम्स त्यांना आलेले आहेत, तर ज्यांचे पैसे पडत नाहीत, तर त्यांच्यासाठी जो काही आपण महत्त्वपूर्ण अपडेट आहे, तो अशा प्रकारे घेऊन आलेलो आहे. तर त्यांच्यासाठी
अतिशय महत्त्वपूर्ण हा अपडेट असणार आहे आणि ज्यांना पैसे मिळत नाही त्यांना हा पैसे मिळवण्याचा हा अपडेट आहे. तर ज्यांना काही पैसे मिळत नाही त्यांनी ही प्रोसेस नक्कीच करून बघा. तर मंडळी अशा प्रकारे जो काही संपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर तुम्हाला जे काही नोटिफिकेशनद्वारे आमचे जे काही व्हिडिओ नवीन अपलोड होतील ते तुम्हाला वेळच्या वेळी आणि ताबडतोब मिळत राहतील.